राम कृष्ण हरी. मित्रांनो, आपले स्वागत आहे आमचा धर्मज्ञानी या चॅनलवर. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, गायीने जगातील सर्व स्त्रियांना एक शाप दिलेला आहे आणि आज पण सर्व स्त्रिया तो शाप भोगत आहेत. या शापामुळेच आज पण स्त्रियांना अनेक कष्ट भोगावे लागत आहेत. तो शाप कोणता आहे आणि का दिला हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमधून तुम्हाला खूप ज्ञानवर्धक माहिती मिळणार आहे, म्हणून लक्षपूर्वक ऐका. त्या शापातून मुक्तता कोणत्या स्त्रीला मिळते आणि त्यासाठी काय करायला पाहिजे हे पण मी सांगणार आहे. चला तर मित्रांनो, मी ती कथा तुम्हाला सांगायला सुरुवात करते. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. जर का माझी मेहनत तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय गौमाता नक्कीच लिहा. चला तर मग मी कथा सुरू करते. मित्रांनो, फार पूर्वी वैकुंठ लोकात भगवान विष्णू आपल्या लक्ष्मी देवीसोबत आराम करत होते. त्यावेळी देवर्षी नारद नारायण नारायण असा जयघोष करीत तेथे आले. नारद मुनींसमोर येताच भगवान विष्णूंनी आपल्या चारही भुजा उघडल्या आणि त्यांचे स्वागत केले. विनम्रतेने हात जोडून नारद मुनी म्हणाले, हे भगवान, मला एक प्रश्न सतावत आहे, त्यामुळे मी बैचेन झालो आहे. गौमातेने समस्त स्त्री जातीला कोणता शाप दिला आहे आणि हा शाप का दिला, यामागचे कारण काय आहे? या शापातून समस्त स्त्रियांना मुक्तता कशी मिळू शकते? कृपया मला याचे ज्ञान प्रदान करा. भगवान विष्णूंनी मंद स्मित केले आणि म्हणाले, नारद मुनी, तुम्ही समस्त स्त्री जातीचा कल्याणाचा प्रश्न विचारला आहे. तुमचा प्रश्नाचे उत्तर एका प्राचीन कथेत दडलेले आहे. ही कथा फार वर्षांपूर्वी घडलेली आहे. मी तुम्हाला एका गोमातेने दिलेल्या शापाची करुण कथा सांगतो. इतके म्हणून श्री विष्णू एका रम्य प्रसंगाचे वर्णन करू लागले. फार पूर्वी एका दूरवरच्या प्रदेशात रायपूर नावाचे एक छोटेसे गाव होते. रायपूर गाव लहानसे पण निसर्गरम्य होते. आजूबाजूला दाट वृक्षांची रांग आणि हिरवी शेत पसरलेली होती. गावात मोजकीच कौलारू, मातीची घर आणि मधोमध एक प्राचीन शिवमंदिर होतं. दररोज सकाळ संध्याकाळ मंदिरात घंटानाद होई आणि गावकरी भक्तिभावाने आरतीला हजर राहत. गावातील प्रत्येक घराघरात गायींचा सन्मान केला जाई. महिला तव्यावरची पहिली भाकरी गायीला खाऊ घालत असत. बहुतांश कुटुंबे आपल्या अंगणात गाय पाळत असत आणि तिला परिवाराचा एक भाग मानत असत. अशा प्रकारे त्या गावातील लोक मेहनती आणि देवभक्त होते. त्या गावात रामू नावाचा एक शेतकरी आपल्या पत्नीसह राहत होता. रामू खूप कष्टाळू आणि प्रेमळ माणूस होता. त्याच्याकडे एक पांढरी शुभ्र गाय होती, जिला तो अत्यंत प्रेमाने रूपवती असे म्हणत असे. रूपवती नावाप्रमाणेच दिसायलाही अत्यंत देखली होती. भारदस्त शरीर आणि मोठे प्रेमळ डोळे हे तिचे वैशिष्ट्य होते. शुभ्र देह कापसासारखा मऊ आणि शुभ्र चमकत असे. रूपवती गाय रामूच्या कुटुंबातील सदस्यासारखीच होती. रोज सकाळी रामू स्वतः आपल्या हाताने तिचे ताजे दूध काढत असे. रूपवतीच्या डोळ्यांतच माया होती आणि तिच्या शेपटीच्या हल्ल्यात तिचा आनंद ओसंडत असे. जेव्हा रामू किंवा त्याची पत्नी तिच्या मऊ लुसलुशीत अंगावरून हात फिरवत असे, तेव्हा रूपवती प्रेमाने आपले डोळे मिटून तिचे दोन्ही कान हलवत असे. तिला जणू काही सगळे कळत होते. मानवी भाषा ती समजू शकत नसली तरी माणसांच्या भावना ती ओळखू शकत होती.
रूपवतीने वर्षे त्या कुटुंबाला भरपूर दूध दिले होते. तिच्या दुधावर रामूचा मुलगा वाढला होता आणि संपूर्ण कुटुंब तिच्या दुधाने तृप्त होत असे. परंतु सुखाचे दिवस फार दिवस टिकत नाहीत. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे चक्र सुरू राहतं. काही वर्षांनी रूपवती वृद्ध झाली आणि तिचे दूध आटू लागले. जसे जसे दिवस गेले तसा तिचा पान्हा आटू लागला. एक दिवस असा आला, त्या दिवशी दुधाचा एक थेंबही नाही आला. आता रामू आणि त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. दूध निघणे बंद झाले. तेव्हा रामूच्या पत्नीने सुरुवातीला घरच्या खर्चाची तक्रार सुरू केली. आपण हिला चारा पाणी करायची गरज नाही, ही गाय निरुपयोगी झाली आहे. रामूला पत्नीचे बोलणे ऐकून वाईट वाटले, कारण रूपवती ही त्यांच्या घराचा लक्ष्मी समान हो. कदाचित रूपवती पुन्हा दूध देऊ लागेल. ती आपल्या पोटात वासरू धारणा करत असेल, म्हणून तिने दूध देणे बंद केले असेल. त्याने उत्तर दिले, थोडे दिवस थांब. परंतु पत्नी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती चिडून म्हणाली, मला त्याचे काही देणे घेणे नाही. रोज तिच्यासाठी चारा आणावा लागतो, तिची देखभाल करावी लागते. तिचा दुधावरच घर खर्च चालतो. जर ही दूध देत नसेल तर अशा गायीसाठी आपण आपले हाल का करून घ्यायचे? रामू निशब्द झाला. पत्नीच्या शब्दांमध्ये अर्थ होताच. तो गरीब शेतकरी होता आणि दूध विकून मिळणारे काही पैसेही आता थांबले होते. घर चालवणे कठीण होऊ लागले. इकडे रूपवतीच्या पोटात मात्र एका नव्या वासराच्या आगमनाची चाहूल लागली होती. तिचे सर्वांग जड झाले होते आणि स्वाभाविकरित्या तिचे दूधही थांबले होते. पण रामूच्या पत्नीला त्या नवीन जीवाच्या अस्तित्वाबद्दल काहीच माहीत नव्हते किंवा त्याचे महत्त्व तिच्या दृष्टीने मूल्यहीन होते. तिला फक्त रोजच्या खर्चाची काळजी आणि स्वार्थ याचेच भान होते. शेवटी एके सकाळी पत्नीनेच घाईघाईने रूपवतीचे दोर काढले आणि तिला अंगणाबाहेर हाकलून लावले. रूपवतीला सुरुवातीला काही समजले नाही. ती नेहमीप्रमाणे प्रेमाने आपल्या मालकीनबाईकडे पाहत होती. पण आज रामूची पत्नी तिच्यावर ओरडत होती. हातात काठी घेऊन तिला दूर जाण्यास भाग पाडत होती. बिचारी रूपवती घाबरून घराच्या बाहेर रस्त्यावर आली. तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. जिला त्यांनी एकेकाळी पुष्पहार घालून पूजले, तिलाच आज त्यांनी घराबाहेर काढले होते. रूपवतीचे मन व्यथित झाले. तिला आपला अपमान आणि अहेर सहन नाही झाला. ती रडवेली नजरेने एक कटाक्ष घराकडे पाहत होती. जणू विचारत होती की मी काय चुकले. त्या गावातून हळूहळू निघून गेली. तिने आता माणसांवरचा विश्वास गमावला होता. दुखी अंतःकरणाने ती गावाबाहेरील गायरानात आश्रय शोधू लागली. दिवसेंदिवस ती स्वतःचे आणि पोटातील बछड्याचे रक्षण करत एकटीच रानावनात भटकत होती. कोणी दयाळू शेतकरी तिला शेताच्या बांधावर थोडी वैरण टाकून जात असे, तर कधी कधी ती नदीचे पाणी पिऊन आपली तृष्णा भागवत असे. एक एक दिवस जाई तशी तिची शारीरिक कमजोरी वाढत होती. पण त्या वेदनेपेक्षाही मोठी वेदना होती मानवी मित्रांनी केलेला विश्वासघात. रात्रीचे काळोखे तास तिने अनेकदा ओल्या डोळ्यांनी जागून चांदण्याकडे बघून काटले. कधीकधी दूर गावातून मंद असा आरतीचा घंटानाद किंवा शंखध्वनी तिच्या कानावर येई. तेव्हा रामूच्या अंगणात आपल्यावर होत असलेल्या पूजेच्या आठवणींनी आणि शेवटी केलेल्या अत्याचारानं तिचे हृदय चिरले जाई. ज्या हातांनी तिला प्रेमाने कुरवाळले त्याच हातांनी तिला दूर केल्याचे सत्य ती स्वीकारू शकत नव्हती. प्रत्येक नवीन सकाळ तिच्यासाठी एकटेपणाचे नवे पर्व घेऊन येई. तिच्या अश्रूंमध्ये ती जुने दिवस शोधत राही. पण आता फक्त संघर्षच तिची साथ देत होता. अखेर काही आठवड्यांनी तो दिवस उजाडला. एका काळ्याकुट्ट अमावस्येच्या रात्री, जेव्हा आकाशात चंद्र नव्हता आणि सभोवताली निवांत शांतता होती, रूपवतीला प्रसूती वेदना सुरू झाली. तिने एका निर्जन झाडांच्या बनात आश्रय घेतला. वेदनेच्या लाटा तिच्या शरीरभर उसळू लागल्या
आणि ती वेदनेने व्याकुळ होऊन हंबरू लागली. स्त्री तिच्या हंबरण्याचा आवाज दूरवर पसरला, पण मदतीला कोणीच नव्हते. रूपवतीने आपल्या शक्ती एकवटल्या आणि अखेर मध्यरात्रीच्या सुमारास तिने एका गोंडस बछड्याला जन्म दिला. त्या अंधाऱ्या रात्री त्या वनात एक नवजीवन प्रकट झाले. लहानसा पांढरा बदामी वासरू ओलसर मातीवर पडला होता. रूपवतीने वात्सल्याने त्याच्या अंगावर जीभ फिरवली. त्याचे अंग स्वच्छ केले. वासरू थरथरत होते. आईच्या ऊबसाठी तो तिच्या जवळ सरकत होता. रूपवतीच्या डोळ्यात आता आनंदाश्रू तरळले. जे दुःख तिने सोसले त्या बदल्यात तिला हा सुंदर निरागस चिमुकला आनंदरूपी जीव मिळाला होता. तिच्या मातृहृदयाला त्याने दिलासा दिला. पहाट होऊ लागली आणि पूर्वेला फिक्कट काळपट उजेड पसरू लागला. रूपवतीने आपलं वासरू सावकाश ऊब करण्याचा प्रयत्न केला, पण ते अजूनही पायांवर तोल सांभाळू शकत नव्हते. त्याचे नाजूक पाय वारंवार लटपटून जमिनीवर पडत होते. आई म्हणून रूपवतीची माया कळवळली. तिला माहीत होते की सुरक्षित स्थळी पोचण्यासाठी तिला वासरासह मार्गक्रमणा करावी लागेल. पण वासरू चालू शकत नसेल तर ती कशी जाईल? तेवढ्यात लांबून काही भुकेल्या श्वापदांचे आवाज ऐकू आले. रूपवतीचे हृदय जोरात धडकू लागले. तिने कान टवकारले आणि सावधगिरीने आजूबाजूला पाहिले. तिला काही अंतरावर काही डोळे काळोखीमध्ये चमकत असल्याचे दिसले. भुकेले लांडगे तिच्या वासराच्या वासाने आकृष्ट झाले होते. रूपवतीच्या अंगावर शहारे आले. तिने लगेच ठरवले की गावाच्या दिशेने जाणेच सोयीस्कर आहे. गावातील माणसांच्या सहवासात लांडगे फिरकत नाहीत असे तिला ठाऊक होते. आपल्या तान्या बछड्यावर संकट ओढव पाहत आहे हे पाहून रूपवतीने धीर केला. तिने प्रेमाने वासराच्या मस्तकाला चाटले आणि ते अर्धवट उभे असतानाच त्याला पुढे हाकू लागली. स्वतःच्या शरीराला अथक वेदना होत असतानाही ती स्वतःला जोर देत वासराला हलवू लागली. हळूहळू त्या वनातून ती वासराला ढकलत ढकलत गावाजवळ घेऊन आली. आकाशात फिक्कट उजेर पसरला आणि सकाळची लालिमा क्षितिजावर उमटली. गावातील लोक अजून झोपेतून पूर्णपणे जागे झाले नव्हते. रूपवती तिला परिचित असलेल्या आपल्या माजी आश्रयदात्या रामूच्याच अंगणाजवळ आली. ती आशेने तेथे आली होती, कारण त्या घराचे लोक तिला पूर्वी ओळखत होते. शिवाय घराच्या अंगणात कोणीतरी फिरत असल्याचे दिसत होते. रामूची पत्नी नेहमीप्रमाणे सूर्य उगवण्याआधी जागी झाली होती. ती अंगण झाडून काढत होती आणि घरासमोरील परसात सडा टाकत होती. एव्हाना रूपवती अंगणाच्या कडेने येऊन उभी राहिली. तिच्या शरीरावर रात्रीच्या अंधारातल्या संघर्षाचे काही ओरखडे होते, पण त्याकडे ती दुर्लक्ष करीत होती. आता तिच्या डोळ्यांमध्ये आशा होती. समोर तिची जुनी परिचित मालकीन दिसत होती. रूपवतीने हळूच एक करून हंबरणे केले, ज्याने त्या शांत सकाळचा भंग झाला. रामूची पत्नी चप्पापली आणि ती डोळे वटारून पाहू लागली. अंगणाच्या वेशीजवळ रूपवती उभी असून तिच्या मागे एक लहानसे वासरू लपल्यासारखे दिसत. ये टवळे, इथून दूर हो. परत आमच्या दारात कशाला आलीस? पत्नीने रागाने हाक दिली. रूपवतीने नम्रतेने आपले डोके खाली घातले आणि व्याकुळ स्वरात ती बोलू लागली. मालकीणबाई, मला माफ करा. मी निराधार आहे. रात्रभर मी जंगलात लांडग्यांपासून माझ्या लेकराचे रक्षण केले. ते फार नाजूक आहे. अजून नीट चालूही शकत नाही. कृपा करून माझ्या वासराला माझ्या पाठीवर चढवून द्या, म्हणजे मी त्याला सुरक्षित जागे घेऊन जाऊ शकेल. नाहीतर एखादा रानटा प्राणी त्याला येऊन खाऊन टाकेल. मी तुमची मोठी आभारी राहीन. रूपवतीचे अश्रूंनी भरलेले डोळे आणि तिचा करुण आवाज ऐकून क्षणभर तरी कुणाचाही हृदयाला पाझर फुटला असता. पण रामूच्या पत्नीस हृदयाचा पाषाण झाला होता. तिने उपहासाने हसत उत्तर दिले. काय म्हणालीस? मी तुझे हे घाणेरडे वासरू उचलून तुझ्या पाठीवर ठेवू? माझे हात आणि साडी घाण होईल. वर तू माझे अंगण खराब केलेस. जा, निघून जा. माझ्या घरापासून दूर. तुझ्यासाठी आता माझ्याकडे वेळ नाही. रूपवती चकित झाली. तिने असा निर्दयपणा कधीही अनुभवला नव्हता. तिने पुन्हा एक वार विनंती केली. मालकीणबाई, असे करू नका. माझे लेकरू जगणार नाही. दूर हो.
इकडून रामूची पत्नी ओरडली. तिने हातातला खराटा उगारला आणि रूपवतीला धमकावले. वासरू घाबरून आईच्या पायात लपले. यावेळेस मात्र रूपवती निराश झाली. मानवी मन कठोर झाले होते. दया लोप पावली होती. तिने दुःखाने मान खाली घातली आणि आपल्या वासराला पुन्हा चालण्यासाठी प्रोत्साहित करू लागली. त्या क्षणी जवळच्या झुरपातून दरकाळीचा आवाज झाला आणि 2 भक्षक लांडगे धावत येताना दिसले. क्षणार्धात ते लांडगे अंगणात घुसले. रामूची पत्नी भयाने किंचाळली आणि दार बंद करून घरात पळाली. रूपवतीने आपल्या वासराला मागे लपवले आणि ती त्या भयंकर लांडग्यांसमोर ढाल बनून उभी राहिली. एका क्रोधाने भरलेल्या हुंकारासह तिने आपल्या शिंगांचा वार करण्यास सुरुवात केली. पहिला लांडगा पुढे झेपावला तसे रूपवतीने कणखरपणे त्याला शिंगाने दूर भिरकावले. मात्र दुसऱ्या लांडग्याने संधी साधून मागून वासरावर झरप घातली. त्याने नखांनी आणि दातांनी त्या निष्पाप जीवाला पकडले. वासराने एक हंबरडा भरला. त्याचा नाजूक देह लांडग्यांच्या तावडीत सापडला होता. रूपवतीने ते दृश्य पाहताच जोरात मागे वळून त्या लांडग्याच्या अंगावर झेप घेतली. क्रोधाने तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली होती. तिने दुसऱ्या लांडग्यालाही शिंगाने जखमी केले. पहिला लांडगा पुन्हा तिच्यावर चाल करून येत होता. रूपवतीने त्यालाही जबर लाथ मारून दूर ढकलले. अखेरीस दोन्ही लांडगे शिंगांच्या आणि लाथांच्या माराने घाबरून पळून गेले. जेव्हा संकट टळले तेव्हा रूपवतीने एक दीर्घ श्वास सोडला. पण पुढच्याच क्षणी तिच्या लक्षात आले की वासरू खाली जमिनीवर पडले आहे आणि हलतसुद्धा नाही. ती घाईघाईने त्याच्या जवळ आली. लहान वासरू निर्दयी लांडग्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. त्याच्या शरीरातून रक्ताचा सडा पडला होता. रूपवतीने व्याकुळ होऊन त्याला आपल्या शरीराची ऊब दिली. त्याच्या कपाळावरून जीभ फिरवली. त्याला उठवण्याचा प्रयत्न केले. "उठ बाळा, उठ, माझ्याकडे बघ, तू ठीक होशील." ती व्याकुळ स्वरात अर्ज करू लागली. पण निष्पाप वासराने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्या निष्पाप जीवाचा श्वास अलगद थांबला. काही क्षणातच तो पूर्णतः निर्जीव झाला. रूपवतीची स्थिती पाहवत नव्हती. क्षणभर तिला काहीच सुचले नाही. ती आपल्या मृत बछड्याजवळ उभी राहून आकाशाकडे तक लावून बघू लागली. तिच्या मनात प्रचंड वेदना आणि प्रचंड क्रोध एकाच वेळी उफाळून आला. तिने आर्त स्वरात एक हंबरडा भरला, ज्याने साऱ्या गावकऱ्यांचे काळजाचं पाणी झालं. त्या हंबरडाने गावातील काही लोक रामूचा घराकडे येऊ लागले. रामूची पत्नी देखील धडधडत्या अंतःकरणाने दरवाजाच्या फटीतून बाहेर पाहू लागली. समोरचे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. रूपवती आपल्या मृत वासराजवळ उभी होती. डोळ्यातून अश्रुधारा प्रवाहानं वाहत होत्या, पण चेहऱ्यावर संतापाचे तेज दिसत होते. एक साधी गाय अशी काय करणार अशी भावना रामूच्या पत्नीच्या मनात चुकून आलीही असेल. पण पुढच्याच क्षणी रूपवतीनं मान वर केली आणि थेट रामूच्या पत्नीच्या दिशेन आपल्या जळत्या नजरेनं पाहिलं. पत्नी भीतीनं थरथर कापू लागली. रूपवतीचे रूप काहीसे बदलल्यासारखे भासले. तिच्या कपाळावर मध्यभागी तेजस्वी प्रकाश पडला आणि डोळे क्रोधानं लाल झाले. तिने आकाशाकडे टक लावून एक भेसूर हंबरण केले. जणू काही साक्षात शक्ती देवीच तिच्या मार्फत गरजली. त्या आवाजानं सर्वत्र नीरव शांतता पसरली. रूपवतीनं आपल्या दुःखानं कंपित आवाजात घोषणा केली, "हे मूर्ख स्त्री, तू खूप मोठे पाप केले आहेस. समस्त स्त्री जातीला आज मी शाप देत आहे. स्त्री जातीनं आज आपले ममत्व गमावले आहे. त्यासाठी हा शाप तिच्या कपाळी कोरला जात आहे. तू आज माझ्या लेकराचा तिरस्कार करून महापाप केले आहेस. त्या पापासाठी तुझे आणि तुझ्यासारख्या प्रत्येक स्त्रीचे जीवन आता दुःख भोगण्याशिवाय राहणार नाही." रामूची पत्नी थरथरत दारात आली. ती हात जोडून गयावया करू लागली. "मला माफ कर, माझा अपराध झाला. मी मोहाच्या भरात चूक केली," ती रडत म्हणाली. पण संतप्त रूपवतीनं तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे आपल्या बुलंद स्वरात जाहीर केले, "मी तुला 3 शाप देत आहे आणि हा शाप संपूर्ण स्त्री जातीला भोगावा लागेल. पहिला शाप, दर महिन्याला तुझ्या शरीरातून अशुद्ध रक्तस्राव होईल. ज्या नवजात बछड्याच्या निष्पाप रक्ताचा तू तिरस्कार केलास
त्याची शिक्षा म्हणून तू स्वतःच दर महिन्याला अशुद्ध ठरशील. त्या काळात तुला अपवित्र मानले जाईल आणि समाजातून दूर राहावे लागेल. दुसरा शाप. जेव्हा तू आई होशील तेव्हा प्रसूतीच्या क्षणी तुला असह्य वेदना सहन कराव्या लागतील. प्रचंड वेदना आणि रक्ताच्या समुद्रातूनच तुझे अपत्य या जगात येईल. तो जन्म तुझ्यासाठी अत्यंत दुःखमय आणि रक्तरंजित असेल. त्यावेळी तुला माझ्या आजच्या दुःखाची जाणीव होईल. आणि तिसरा शाप. तुझे बाळ जन्मले तरी ते इतके अशक्त असेल की ते लगेच स्वतःच्या पायांवर उभे राहू शकणार नाही. ज्याला उचलण्यास तू आज नकार दिलास त्यासारखा लहान जीव तू पुढचे बरेच दिवस आपल्या हातांनी उचलून काळजी घेशील. बाळाला चालता येईपर्यंत तुला त्याला सोबत घेऊन फिरावे लागेल. ज्याला आज तू ओझ म्हणून नाकारलंस तोच तुझा सर्वात मोठा भार होईल. हे शाप अटर आहेत. याला कोणताच देवता बदलू शकणार नाही. ज्याचे दुःख तू समजू शकली नाहीस ते दुःख आता प्रत्येक स्त्रीच्या वाट्याला येईल. माझ्या निरपराध बछडाचे प्राण गेले आहेत त्याचे ऋण फिटेपर्यंत हा शाप संपणार नाही. रूपवतीचे शब्द अंगणात आणि आजूबाजूला ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या काळजात ओरखडे घालीत होते. तिनं दिलेला शाप ऐकताच रामूची पत्नी उन्मेध होऊन रडू लागली. ती भरकटलेल्या अवस्थेत जमिनीवर कोसळली आणि रूपवतीच्या पायांना बिलगून करुणेनं विणवू लागली. गोमाते, माझ्यावर दया कर. हा शाप परत घ्या. माझ्याकडून मोठा अपराध झाला. भविष्यात मी कधीही असं पाप करणार नाही. पण रूपवतीच्या हृदयावर कोरलेली जखम अतूट होती. तिच्या डोळ्यातून अजूनही दुःखाश्रू ओघळत होते. ती शांतपणे म्हणाली, मी दिलेला शाप परत घेऊ शकत नाही. माझे लेकरू परत येणार नाही आणि माझे शब्दही अटल आहेत. इतके बोलून रूपवतीनं आपल्या निष्प्राण वासराकडे शेवटची एक नजर टाकली. तिनं आपल्या जिभेनं त्याचा चेहरा प्रेमानं चाटला, जणू शेवटचा निरोप घेतला. मग आकाशाकडे एक कारुण्यपूर्ण नजर टाकून रूपवती तिथून निघून गेली. तिला कुठे जायचे होते कुणास ठाऊक. कदाचित त्या वनात परत जिथे तिच्या बछड्याचे अवशेष होते, किंवा थेट नदीपात्रात स्वतःचा अंत करायला, किंवा कदाचित स्वर्गलोकात आपल्या सत्य स्वरूपास मिळायला. रूपवतीच्या त्या शोकपूर्ण पावलांसोबत एक दुःखांत अध्याय समाप्त झाला. गावातील लोक हे सगळे पाहून सुन्न झाले. रामू त्या दिवशी लवकर शेताकडे गेला होता. परतल्यावर जे काही घडले ते समजताच तो दुःखी झाला. त्यानं धावत येऊन आपल्या पत्नीला आधार दिला व सत्यस्थिती जाणून घेतली. सत्य कळताच संतापानं त्यानं पत्नीला फटकारले आणि रागानं भरून म्हणाला, तू अत्यंत निर्दयी चूक केलीस. ज्यांना आपण आई म्हणतो त्या गोमातेसोबत तू दुर्व्यवहार केला आहेस. सर्व स्त्रिया त्या तिन्ही शापांच्या छायेखाली आल्या. स्त्रियांना मासिक पाळी येऊ लागली. 3 दिवस त्यांना समाजापासून आलिप्त राहावे लागू लागले. बारंतपणात तीव्र वेदना आणि रक्तस्राव सहन करावा लागू लागला. आणि माणसाची अपत्ये बालपणी आईच्या कुशीवर अवलंबून राहू लागली. रूपवतीने दिलेला शाप अखेर संपूर्ण स्त्री जातीच्या कपाळी कायमचा कोरला गेलं. श्री विष्णूंनी कथा संपवली. तसं नारद मुनी गहिवरले. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. स्त्री जातीची वेदना आणि गौमातेचा शाप त्यांच्या हृदयाला भिडला होता. नारद मुनी विनम्र स्वरात म्हणाले, प्रभू, ही कथा अत्यंत हृदयस्पर्शी आणि शिकवण देणारी आहे. आज मला समजले की स्त्रियांना ज्या वेदना भोगाव्या लागतात त्यामागे हा करुण घटनाक्रम आहे. तथापि हेही खरे आहे की या वेदनामुळे स्त्रिया अधिक महान बनल्या आहेत. त्या या शापांना सहन करूनही अपार प्रेमाने संततीला वाढवतात. म्हणूनच सर्व धर्मग्रंथात आईला उच्च स्थान दिले गेले आहे. भगवान विष्णू मंद हसले आणि म्हणाले, नारद मुनी, तुम्ही बरोबर म्हणालात. जरी हा शाप असला तरी त्यातूनच स्त्रीच्या सहनशक्तीचा आणि प्रेमाचा खरा प्रकाश दिसून येतो. स्त्री जातीने या दुःखाला आपल्या शक्तीने आणि मायेने परास्त केले आहे. जे दुःख गौमातेला भोगावे लागले त्याची जाणीव मानव जातीला राहावी हा या कथेचा हेतू आहे. यातून शिकवण हीच की कोणत्याही सजीवाविषयी क्रूरता केली तर त्याचे फळ भोगावेच लागते. गौमाता तर सर्व प्राण्यांची माता आहे. तिच्या दुःखाकडे ईश्वरही दुर्लक्ष करीत नाही. जे कोणी पश्चातापपूर्वक निरपराध प्राण्यांची, विशेषतः गौमातेची सेवा करतील, तसेच स्त्रियांचा सन्मान आणि रक्षण करतील,
त्यांचे जीवन पुण्याने भरून जाईल. जरी हा शाप मानवाच्या शरीर धर्माचा एक भाग बनला असला तरी करुणा, सेवा आणि आदर यांच्या बळावर त्याचे ओझे हलके करता येईल. या कथेतून सर्वांना स्त्रीच्या मातृत्वाचे आणि गोमातेसोबत दयाळूपणे वागण्याचे महत्त्व उमगले असेल. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण, जय गौमाता नक्कीच लिहा. सोबतच चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.